वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला द हिंदू न्यूजपेपर मधील असलेलं 16 नोव्हेंबरचा असलेला जो आहे पर्टिक्युलर आर्टिकल, त्या आर्टिकल आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे की एक्झॅक्टली काय काय आहे त्याच्या अंतर्गत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आता हे जे आर्टिकल आहे ते पर्टिक्युलर्स विनोद कुमार यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं टायटल काय आहे? टायटल आहे अंडरमाइनिंग द फेडरलिझम, अंडरमाइनिंग द फेडरलिझम, इरोडिंग द स्टेट्स ऑटोनॉमी. आता याचा अर्थ काय होतो की तुम्ही अंडर एस्टिमेट करताय कशाला? स्टेटच्या कन्सर्नला, स्टेटच्या असलेल्या अस्तित्वाला, आणि तुमची असली जी ऑटोनॉमी आहे कशाची? स्टेटची, ती काय आहे? कर्टेल करताय. असं थोडक्यात त्या पद्धतीने निगेटिव्ह वेवनी किंवा त्या प्रकारे त्या गोष्टीला एक निगेटिव्ह अँगल किंवा आपण दुसरा अँगल आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारच्या असलेल्या अँगलनी त्यांनी आर्टिकल लिहिलेले. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या असलेल्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला ब्लेम करायचा नाहीये, परंतु त्या संदर्भामध्ये हे जेव्हा अभ्यासू व्यक्तीच्या माध्यमातून आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस कळलं पाहिजे की फेडरलिझम काय आहे. हा तुमचा जो टॉपिक आहे तो पर्टिक्युलर तुमच्या असलेला GS पेपर 2 जो आहे त्याच्या अंतर्गत पॉलिटीचा जो टॉपिक्स आहे त्याच्यावर खूप भाष्य करतो आणि त्याच्यावर चांगल्या चांगल्या प्रकारचे आर्टिकल्स तिथे लिहिलेले असतात आणि ते रिलेशन तुम्हाला इथे GS पेपर 2 सोबत आपल्याला दिसून येते. मग बेसिकली आपलं काय आहे? फेडरलिझम आहे, बरोबर की नाही? फेडरलिझम. मग आता ही जी बेसिक कॉन्सेप्ट आहे की फेडरलिझम, आता फेडरलिझम ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? इट इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द टू पीपल्स. जर आपण त्याचा लिटरली अर्थ जर घेतला तर फेडरलिझम काय आहे? फेडरलिझम म्हणजे काय? इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. काय आहे? इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द टू थिंग्स. मग काय आहे कॉन्ट्रॅक्ट? कोणाकोणामध्ये आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि आपल्याकडे असलेलं पंचायत राज इन्स्टिट्यूशन असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे थर्ड टायर ऑफ गव्हर्नमेंट. परंतु आता हे फेडरलिझम काय आहे? फेडरलिझमचे प्रकार काय आहे आणि त्या फेडरल स्ट्रक्चरला भारतामध्ये कशा अँगलने बघितलं जातं आणि याच्यावर असलेले हे भाष्य केलेलं आर्टिकल्स आहे. त्यामुळे आपल्याला बेसिक पासून थोडं जर आपण गेलं तर आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या असलेल्या गव्हर्नमेंटचं जे आहे ते गव्हर्नमेंटची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम 3 प्रकारे तयार केलेली असते. एक काय आहे की तुमची असलेली गव्हर्नमेंटची सिस्टीम हे युनिटरी नेचरची आहे, युनिटरी सिस्टीमची आहे. म्हणजे काय? केंद्राकडे असलेली पॉवर पूर्ण असलेल्या तुमच्याकडे सिस्टीम आहे. कधी कधी तुमच्याकडे असलेलं फेडरल सिस्टीम असते. म्हणजे काय? केंद्र आणि तुमच्या असलेल्या राज्य, काय सेंट्रल आणि स्टेटमध्ये तुमच्या कामाची विभागणी केलेली असते. डिव्हिजन ऑफ द पर्टिक्युलर्स वर्किंग नेचर, त्याला म्हणतात फेडरल सिस्टीम. आणि तिसरं प्रकारचं असतं को फेडरल सिस्टीम. काय आहे? को फेडरल सिस्टीम. मग आता आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी बघायचं आहे की युनिटरी सिस्टीम मध्ये काय फरक आहे, फेडरल सिस्टीम मध्ये काय फरक आहे आणि को फेडरल मध्ये काय सिस्टीम मध्ये फरक आहे. म्हणजे थोडक्यात एखादं गव्हर्नमेंट किंवा एखादं शासन हे किती प्रकारे चालतं किंवा ते 3 प्रकारे चालवलं जातं. एक काय आहे? युनिटरी सिस्टीमच्या माध्यमातून की ज्याच्या माध्यमात केंद्र म्हणजे सेंट्रल इज अ पॉवरफुल आणि फेडरल मध्ये काय असतं की सेंट्रल आणि स्टेट इक्वल डिव्हिजन असतात आणि त्या प्रकारे को फेडरल म्हणजे सहसमतीने तिथं अस्तित्व असतं. मग अशा प्रकारचे असलेले ह्या 3 गोष्टीचा असलेला भाग आपल्याला बेसिक पासून बघायचा आहे. मग आता याच्या अंतर्गत अजून काय दिसतंय की फेडरल सिस्टीम अंतर्गत आपल्याला 2 मॉडेल आहे. एक काय आहे? होल्डिंग टुगेदर मॉडेल आणि कमिंग टुगेदर मॉडेल आहे. त्याला फेडरेशनचे अजून 2 प्रकार असे आपण म्हणू शकतो. कोणता आहे? होल्डिंग टुगेदर फेडरेशन आणि कमिंग टुगेदर फेडरेशन आहे. मग आता याच्यातलं नेमकं फरक काय आहे तो कळला पाहिजे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की एखाद्या गव्हर्नमेंटचं सिस्टीम ही युनिटरी सिस्टीम आहे, म्हणजे ते युनिटरीच्या माध्यमातून रन केलं जातं, तर अशा वेळेस आपण काय म्हणू की युनिटरी सिस्टीमच्या माध्यमातून की जिथं सेंट्रल ऍक्टिंग ॲज अ सिंगल पॉवर दॅट कंट्रोल्स द होल गव्हर्नमेंट. म्हणजे काय की तिथं फक्त कशाचं अस्तित्व आहे? केंद्राचं अस्तित्व आहे. तिथं कोणत्याही पद्धतीने तुमची पॉवर डिसेंट्रलाइज केली नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की फॉर एक्झाम्पल प्रत्येक देशामध्ये केंद्र सरकार आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्या खाली असलेले काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट असतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणता तर तिथं तुमची सगळी पॉवर 100% पॉवर कुठं कॉन्सन्ट्रेट असती? फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. कुठं असती? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. ह्या जी 100% जी पॉवर आहे ती डिव्हिजन केल्या जात
नाही. त्या सिस्टीमला म्हणलं जातं युनिटरी सिस्टीम. काय या म्हणतात त्याला? युनिटरी सिस्टीम. म्हणजेच काय? सेंट्रल ऍक्टिंग ॲज अ सिंगल पॉवर दॅट कंट्रोल्स द होल गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट अँड सेंट्रल इज द सोल फंक्शनल बॉडी. म्हणजे ती एकटीच बॉडी असती की ज्याच्या माध्यमातून ऑल ऑथॉरिटीज अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन लाय विदिन दॅट. मग जसं आपण म्हणू की ब्रिटन आहे, ब्रिटनमध्ये काय आहे? त्या प्रकारचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट काय आहे? तिथं कॉन्सन्ट्रेटली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तिथं संघ राज्य पद्धत अस्तित्वात नाहीये. तिथं काय आहे? युनिटरी सिस्टीम आहे. काय आहे? युनिटरी सिस्टीम आहे. मग आता आपण जर म्हणत असेल की युनिटरी सिस्टीमच्या माध्यमातून काय? युनिटरी सिस्टीमच्या माध्यमातून काय काय आहे? त्याचे फीचर्स काय काय आहे? तर त्याचे फीचर्स काय असणार आहे? सिंगल गव्हर्नमेंट असतो, साहजिकच आहे, सिंगल गव्हर्नमेंट असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पॉवर पर्टिक्युलर कोणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. नंतर त्या संदर्भामध्ये तुमचं कॉन्स्टिट्यूशन हे कसं असू शकतं? अनरिटन असू शकतं किंवा हे रिटन स्वरूपातही असू शकतं. जर आपण ब्रिटनचं उदाहरण घेतलं तर ब्रिटनमध्ये काय आहे? त्या प्रकारचं असलेलं संघराज्य शासन पद्धती दिसत नाही. म्हणजे काय? थोडक्यात आपल्याकडे जसं राज्याची विधानसभा आहे, विधान परिषद आहे, त्या प्रकारचं असलेलं ब्रिटनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाही. कारण की अल्टिमेट पॉवरफुल कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. मग तिथं त्या सगळ्या संदर्भामध्ये गोष्टी तिथून चालतात. त्या संदर्भामध्ये कुठंच त्याची पॉवर ही स्टेट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये दिलेली नाहीये. फक्त पॉवर कोणाकडे आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. मग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. काय? पहिली गोष्ट सिंगल गव्हर्नमेंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पॉवर आहे, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि तुमचं असलेलं फिक्झिबल किंवा रिजिड कॉन्स्टिट्यूशन असेल. कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे? फ्लेक्झिबल असेल किंवा रिजिडही असू शकते. आपण ब्रिटनचं उदाहरण बघतो नेहमी की ब्रिटनचं असलेलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे? फ्लेक्झिबल आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे युनिटरी सिस्टीम, काय? युनिटरी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक केंद्रीकृत असलेली सिस्टीम आपल्याला बघावयासी भेटते. मग याच्यातून काय दिसून येतं की तिथं अस्तित्व नसतं कोणाचं? स्टेटचं किंवा स्टेट ऑथॉरिटीचं. सगळं कोण पॉवरफुल आहे? सेंट्रल. आणि सेंट्रल त्या प्रकारचं असलेलं काय देत असतं? डायरेक्शन हे देत असतं त्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर पुढचं सिस्टीम आहे फेडरल सिस्टीम. आता बघा, फेडरल सिस्टीम म्हणजे फेडरल म्हणजे डिव्हिजन ऑफ द पॉवर. लक्षात ठेवा, फेडरल सिस्टीम मध्ये काय फोकस केला जातो? डिव्हिजन ऑफ पॉवर. इथं शब्द लक्षात ठेवा, डिव्हिजन ऑफ द पॉवर आहे, इथं सेपरेशन ऑफ पॉवर नाहीये. डिव्हिजन ऑफ द पॉवर म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्या प्रकारे कामांची काय केली आहे? त्या स्वरूपाची विभागणी केली आहे. काय केली आहे? विभागणी केलेली आहे. म्हणजे कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटचे कामं काय असेल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे कामं काय असेल हे आपण ठरवून दिलेले. कसं? तर आपल्याकडे काय आहे? विविध प्रकारच्या असलेल्या लिस्ट आहे, त्या विविध प्रकारच्या असलेल्या सूची आहे. केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. म्हणजे प्रत्येक कामाची विभागणी ही व्यवस्थितरित्या तिथं मांडून दिलेली आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की कामाची विभागणी कशी आहे? तुमची असलेली व्हर्टिकल आहे. काय आहे? व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे काय? की अशा प्रकारची याची काय आहे? विभागणी आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही कामाची विभागणी ही हॉरिझॉन्टल करता, कशी करता? हॉरिझॉन्टल करता, तर त्या गोष्टीला म्हणतात सेपरेशन. काय? सेपरेशन ऑफ पॉवर म्हणता. काय म्हणता? सेपरेशन ऑफ पॉवर. त्याचं उदाहरण काय आहे? सिंपल आहे, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या कामाचं विभागणी हे सेपरेट आहे. काय आहे? सेपरेट आहे. इथं काम हेच आहे, कायदे बनवणं, तर त्यांचं असलेली विभागणी ही वेगळी प्रकारची आहे. म्हणून याला म्हणतात डिव्हिजन ऑफ अ पॉवर. काय म्हणतात? डिव्हिजन ऑफ द पॉवर आहे. मग फेडरल सिस्टीम मध्ये काय असतं की पर्टिक्युलर फेडरल सिस्टीम ऑफ अ गव्हर्नमेंट पॉवर्स आर गिवन टू द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द स्टेट. म्हणजे तिथं स्टेटला काय केलं जातं? पॉवर दिल्या जाते की तुम्ही तुमचे कायदे बनवा, काही प्रॉब्लेम नाहीये. का? कारण की तुमची असलेली प्रॉब्लेम्स, तुमच्या असलेल्या गरजा, तुमच्या असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला जास्त माहिती आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळे कायदे बनवले आणि ते युनिव्हर्सली ऍप्लिकेबल असेल, वेदर इट इज अ पॉसिबल
बिलकुलच होऊ शकत नाही. मग अशा वेळेस स्टेटचं अस्तित्व हे मान्य करतो आपण की नाही, स्टेट आहे, इथं स्टेटचे असलेले प्रॉब्लेम्स वेगळे आहे, त्याची डिमांड वेगळी आहे आणि त्याच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहे. मग साहजिकच आहे ती पॉवर काय केल्या जाते, डिवाइड केल्या जाते, डिव्हिजन केल्या जातं आणि ती पॉवर कोणाला देता, स्टेटला देता. दिस कॅन बी डन इन द कंट्रीज बाय द डिफरंट मेथड. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून ते दिलं जातं. मग एखाद स्वरूपाच्या माध्यमातून जसं की इन्स्टिट्यूटच्या स्वरूपाच्या माध्यमातून किंवा त्या प्रकारे असलेल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तिथं प्रोव्हाइड केल्या जातात. मग जसं मी तुम्हाला सांगितलंय की एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशाच्या असलेल्या राज्यांच्या कंडिशनवरून दिसून येते. आज आपण म्हणत असेल की USA गव्हर्नमेंट फार पुढं आहे का, तिथं पर्टिक्युलर असलेली जी फेडरल सिस्टीम आहे ती चांगल्या पद्धतीने चालते. भारतामध्ये पण राज्यांची प्रगती आपल्याला दिसून येते का, भारतामध्ये पण काय आहे, फेडरल टाइप ऑफ गव्हर्नमेंट आपल्याला दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये जर प्युअर फॉर्म ऑफ फेडरेशन असेल तर तिथं कसं त्याचं नेचर असणार आहे बघा. आता आपण म्हणतोय की भारतामध्ये पण फेडरल सिस्टीम आहे, परंतु भारतामधली जी फेडरल सिस्टीम आहे, जी संघ राज्य शासन पद्धती आहे, ती कशी स्वरूपातली आहे, केंद्राकडे झुकणारी आहे. परंतु जर आपण म्हणत असेल की प्युअर फेडरेशन, प्युअर संघ राज्यवाद आहे किंवा संघ राज्य शासन पद्धती आहे, त्याचं उत्तम उदाहरण काय आहे, USA आहे. आज आपण माहिती आहे की USA अंतर्गत नियर टू बी किती स्टेट आहे, 50 स्टेट आहे आणि ह्या 50 स्टेटला त्यांची ऑटोनॉमी ही भरपूररित्या तिथं दिलेली आहे. जसे की फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणत असाल की फीचर ऑफ अ फेडरेशन काय आहे, भारतामध्ये प्युअर फॉर्म ऑफ अ फेडरेशन आपल्याला आढळून येत नाही. आपल्याकडे कुठंतरी युनिटरी बायसनेस म्हणजे केंद्राकडे झुकलेलं संघ राज्य शासन पद्धती आपल्याला दिसून येते. मग आपल्याकडे प्युअर फेडरेशनचं असलेलं उदाहरण काय आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय असेल, 2 गव्हर्नमेंट्स आहे. US मध्ये आहे की नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे या प्रकारचं असलेलं USA आणि पर्टिक्युलर असलेलं तुमचं स्टेट असेल, न्यूयॉर्क असेल, कॅलिफोर्निया असेल किंवा डेस्बन असेल, अशा विविध प्रकारचे असलेले स्टेट आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ पॉवर काय आहे, क्लिअर कट आहे. कशी आहे, क्लिअर कट आहे, डिव्हिजन ऑफ द पॉवर आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन असणार आहे. संविधान हे लिखित स्वरूपाचं असणार आहे. नेक्स्ट काय असणार आहे, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर उद्या चालवून त्या संदर्भामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर भांडणं होत असेल तर त्या सुप्रीम कोर्टला ती पॉवर दिली गेली आहे की तुम्ही ते मॅटर ॲडज्युडिकेट करा. मग सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काय आहे तिथं आपल्याला दिसून येत आहे. मग त्या प्रकारचं असलेली रिजिडिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपल्याला दिसून येतं. तुमचं संविधान कसं आहे, रिजिड आहे, ताठर आहे का, कारण की त्या प्रकारचं असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तिथे आपल्याला दिसून येते की ही रिजिडिटी जर नसेल तर त्या गोष्टीच्या माध्यमातून तुमचं असलेलं फेडरल सिस्टीम टिकू शकणार नाही. जर आपण म्हणत असेल की हे रिजिड नसतं तर काय झालं असतं, आज आपण म्हणतोय की हे 50 जे स्टेट आहे ते कसे झाले असते, वेगवेगळे झाले असते, बाहेर पडले असते. मग अशा प्रकारची असलेली ही रिजिडिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काय आहे, महत्वाची आहे. त्याच्यानंतर आहे इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी. ज्युडिशरीचं असलेलं इंडिपेंडन्स हे फार महत्वाचं आहे त्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर आहे बायकॅमेरलिझम म्हणजेच काय, द्विग्रह शासन पद्धती आहे. सोबतच काय आहे, ड्युअल सिटिझनशिप. हे उदाहरण म्हणजे आपलं USAचं. USA मध्ये 2 नागरिकत्व आहे, एक तुमचं USA कंट्रीचं आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये राहता त्याचं नागरिकत्व. म्हणजे आपल्याला भारत देशामध्ये जर आपण म्हटलं की मी महाराष्ट्रात राहत असेल तर महाराष्ट्राचं असलेलं मला नागरिकत्वाची गरज नाही किंवा मला नागरिकत्व घ्यायची गरज नाहीये, तर भारताचंच असलेलं तरी ते काय आहे, एकेरी नागरिकत्व आहे. मग अशा प्रकारे ज्या देशांतर्गत प्युअर फॉर्म ऑफ अ फेडरेशन असतं, काय असतं, प्युअर फॉर्म ऑफ फेडरेशन असतं, तर प्युअर फॉर्म ऑफ फेडरेशनच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे फीचर्स लक्षात ठेवणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, आपल्यावर बेसिक पण क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे, कारण की हे आर्टिकल फेडरलिझमवर आहे. त्यामुळे फेडरलिझमचा असलेला मुख्य गाभा हा आपल्याला मान्य करता येऊ शकतो. मग हे काय आहे, त्या प्रकारचं असलेलं प्युअर फॉर्म ऑफ फेडरलिझम आहे. मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा असलेला परत आपण जर विभागणी केली तर आपल्याला दिसून येतं काय, कमिंग टुगेदर फेडरेशन आहे आणि होल्डिंग टुगेदर फेडरेशन आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस अमेरिकेमध्ये इंग्लंडची अधिसत्ता होती तर त्यावेळेस असलेल्या 13 कॉलनीज होत्या पर्टिक्युलर ब्रिटनच्या.
मग ह्या 13 कॉलनीजच्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं सगळ्या गोष्टी तिथं चालवत होते. जसं भारतावर अधिराज्य त्यांनी इंग्लंडने गाजवलं, त्या प्रकारचं सेम तिथं अमेरिकेवर पण त्यांनी अधिराज्य गाजवलं. मग तिथलच्या असलेल्या लोकांनी त्या 13 कॉलनीजनी उठाव केला, ब्रिटिशांना सळो की पळो केलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून 1773 हा लिबरेट आपल्याला होताना दिसून येतोय. म्हणजे अमेरिका हे काय झालं होतं, स्वतंत्र झालं. परंतु त्यांनी ओळखलं होतं काय, की आपण हे वेगवेगळे आहोत, म्हणून ह्या लोकांनी आपल्यावर आधी सत्ता गाजवली. आपण काय झालो पाहिजे, एकत्र आलो पाहिजे, एकजुटीने राहिलो पाहिजे. मग अशा वेळेस त्या 13 कॉलनीजच्या माध्यमातून ते सगळेजण एकत्र आले आणि त्यांनी एक काय बनवलं, त्या प्रकारचं असलेलं संघ बनवला आणि त्या संघाला म्हटलं कमिंग टुगेदर्स मॉडेल. काय म्हणतात, कमिंग टुगेदर्स मॉडेल. म्हणजे एकत्रित आले आणि एक संघ बनवला. मग ह्या संघाच्या माध्यमातून काय दिसून येतं, की भारतामध्ये अशा प्रकारचं कमिंग टुगेदर मॉडेल नाहीये, तर आपल्याकडे काय आहे, होल्डिंग टुगेदर्स मॉडेल आहे. आता कमिंग टुगेदर मॉडेल मध्ये काय असतं, की ज्याच्या अंतर्गत डिपेंडंट स्टेट्स कम टुगेदर अँड टू फॉर्म अ लार्ज युनिट. Here state enjoy more autonomy as compared to the holding togethers. मग एकत्र आले, मग ते एकत्र कसे आले, कराराच्या माध्यमातून आले ना. म्हणजेच काय, की आम्ही करार करतोय, 13 जण एकत्र येतोय आणि आम्ही करार करतोय की आम्ही एकत्र राहू, एक संघरित्या राहू आणि एक संघरित्याच्या माध्यमातून आपली जीवन व्यवस्था किंवा शासन व्यवस्था ही व्यवस्थितरित्या पार पाडण्याची कॅपॅसिटी त्याच्या अंतर्गत होईल. मग याचं उदाहरण काय देतील आपल्याला, USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि स्वित्झर्लंड देखील आहे. मग अशा प्रकारचे असलेले ह्या 3 देशामध्ये कमिंग टुगेदर्स मॉडेल आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं हे तिथं काय आहे, प्युअर फेडरेशन आहे. आणि एक लक्षात ठेवा, प्युअर फेडरेशन हे सगळं सह अस्तित्वावर अवलंबून असतं. त्या स्टेटला तिथं पर्टिक्युलर फुल्ली ऑटोनॉमी असते. फुल्ली ऑटोनॉमी म्हणजे काय, तुम्हाला ज्या प्रकारे करायचं असेल त्या प्रकारे वागा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व ठेवायचं असेल तर स्वतःचं अस्तित्व ठेवा. तर त्या सगळ्या पद्धतीच्या माध्यमातून तिथं आपल्याला दिसून येते की हे सगळे जे गोष्टी आहे ते USA मध्ये दिसत आहे. मग आता तुम्ही म्हणशाल सर USA मध्ये जर असेल तर USA मध्ये लोक बाहेर का जात नाही, तर तिथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, डायव्हर्सिफाईड हा जास्त स्वरूपातला नाहीये. जसं भारतामध्ये पदोपदी जाती पाती धर्म वंश आणि लिंग्वेजेस असेल किंवा लिंग्विस्टिक प्रोव्हिजन्स असेल किंवा त्या प्रकारे असलेली रिजनॅलिटी असेल किंवा तुमचं रिलिजन असेल, ह्या सगळ्या डायव्हर्सिफाईडमुळं भारत हा वेगवेगळा जरी असेल परंतु त्याला एक संध ठेवण्याचं काम हे होल्डिंग टुगेदर मॉडेलने केलेलं आहे. आपलं त्या प्रकारे USA मध्ये सगळे सुशिक्षित लोक आहात, बऱ्यापैकी तिथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेली आहे, म्हणून तिथं कुठेतरी कमिंग टुगेदर मॉडेल्स तिथं आपल्याला अस्तित्वात असताना दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं काय आहे, त्या प्रकारे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण फेडरेशन आहे. म्हणजे काय, आपल्याकडं त्या फेडरेशनच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोघंही अस्तित्वात आपल्याला दिसून येत आहे. याच्याही पुढे आहे पंचायत राज इन्स्टिट्यूशन, परंतु आपण जर म्हटलं की इथं काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे. मग भारताच्या असलेल्या फेडरेशनचं काय वैशिष्ट्य, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फक्त कॉशियस राहायचं आहे की व्हॉट आर द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल फेडरलिझम. हा शब्द बघायचा. त्यांनी फेडरेशन विचारलं असेल तर तिथं तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं फेडरेशन फीचरचं काय असेल ते तिथं सांगितलं आलं पाहिजे. पण तुम्हाला जर विचारलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या फेडरेशनचं वैशिष्ट्य काय, तर ते वैशिष्ट्य वेगळ्या स्वरूपातलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की भारतामध्ये केंद्र हा थोडा प्रबळ आहे राज्यांपेक्षा, परंतु तिकडं जर बघायला गेलं तर तिथं प्रबळ कोण आहे, सारखे आहे. सेंट्रल पण तेवढा पॉवरफुल आहे आणि स्टेट पण काय आहे, पॉवरफुल आपल्याला दिसून येत आहे. मग भारताच्या असलेल्या संघ राज्याचं वैशिष्ट्य कोणतं, तर पहिलं काय आहे, टू गव्हर्नमेंट आहे आपल्याकडं, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. दुसरं वैशिष्ट्य डिव्हिजन ऑफ द पॉवर्स. मग डिव्हिजन ऑफ द पॉवर्स कशी आहे, 7 शेड्यूल म्हणजे 7वी अनुसूचीच्या माध्यमातून आपण केलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळ्या गोष्टी लिखित आहे. 245 पासून तर 255 पर्यंत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इकॉनॉमिक ह्या सगळ्या गोष्टीचं डिव्हिजन आपण होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्याकडं सुप्रिमसी कोणाची आहे, पॉवरफुल कोण आहे, तर कॉन्स्टिट्यूशन आहे. येते लक्षात. त्यानंतर आहे आपल्याकडचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते रिजिड आहे आणि फ्लेक्झिबल देखील आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं
आपल्याकडं आर्टिकल 3 म्हणतो आपण, जे कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 3 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सेंट्रल कॅन इंटरचेंज एनी बाउंड्री, एनी नेम और एनी काइंड ऑफ थिंग्स विद इन द पर्टिक्युलर टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारताचा चेहरा मोहरा बदलण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे संविधान तेवढं काय आहे, फ्लेक्झिबल पण आहे. मग याचा अर्थ काय आहे की आपल्या एखाद्या राज्याची किंवा राष्ट्राची, त्या राज्याची आपण काय करू शकतो, निर्मिती करू शकतो किंवा दोन राज्यांना एकत्र आणून एक राज्यही बनवण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. मग हे काय आहे की आपलं संविधान फ्लेक्झिबल आहे असं दिसून येतं. मग आपलं संविधान रिजिड कधी होतं, फॉर एक्झाम्पल आपल्याकडं विविध भाषा आहे, विविध प्रकारचे पंथ आहे, विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे, परंतु हे असं असतानाही सुद्धा एखाद्या राज्याला किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला जर वाटत असेल की मी याच्यातून बाहेर पडावं, मुख्य भारताच्या भूमीपासून वेगळं व्हावं, ते कदापि होऊ शकत नाही. का? कारण की अशा प्रकारची असलेली ही रिजिडिटी कॉन्स्टिट्यूशन त्याला मान्यता देत नाही. मग अशा प्रकारचं असलेलं हे भारताच्या असलेल्या सगळ्यात महत्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी. यस, हा तर सगळ्यात महत्वाचा कन्सर्न आहे की जर आपले भांडणं झाले सेंट्रल स्टेटचे, तर इथं कोणाचा महत्वाचा रोल प्ले केला जाणार आहे, ज्युडिशरीचा. मग ज्युडिशरी ही वेगळी असायला पाहिजे तुमच्या कार्यकारी मंडळीपासून आणि त्या प्रकारच्या असलेल्या कायदे मंडळापासून. नेक्स्ट आहे बायकॅमेरलिझम, द्विग्रह. भारतामध्ये पण आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे. राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं, बरोबर आहे. म्हणजेच प्रत्येक जेवढे घटक राज्य आहे त्या घटक राज्यांचं काय आहे, प्रतिनिधित्व आपल्याला दिसून येते. परंतु ते युनिफॉर्मली आहे का हो, बिलकुलच नाही. जसे की फॉर एक्झाम्पल आपण युएसएचं उदाहरण घेतलं तर युएसए अंतर्गत काय दिसून येतं की प्रत्येक स्टेटचे प्रतिनिधित्व आहे. किती किती आहे, 2. म्हणजे 50x2 100 प्रतिनिधित्व त्यांच्या असलेल्या पर्टिक्युलर त्यांच्या ज्या सभा आहे त्या सभांता, म्हणजे कॉमन्स काय म्हणतात त्या प्रकारे, मला तो शब्द आठवत नाही, पर्टिक्युलर त्यांच्या हाऊसमध्ये, कॉमन हाऊसमध्ये तिथं रिप्रेझेंटेशन आहे. परंतु आपल्या भारतामध्ये तसं आहे का, नाही. भारतामध्ये कसं आहे की राज्यसभेमध्ये तुमच्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर अनइक्वल डिस्ट्रीब्युटेड आहे. जसे की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं असलेलं त्या संदर्भामध्ये 19 आहे, लोकसभेमध्ये तुमचं असलेलं राज्यसभेमध्ये 19 आहे, उत्तर प्रदेशचे असलेले जास्त आहे, गोव्याचं कमी आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू जिओग्राफिकली आणि अकॉर्डिंग टू युअर सेन्सिव्ह आणि अकॉर्डिंग टू लोकसंख्या हे आपल्याकडे काय आहे, वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यांचं प्रतिनिधित्व हे बायकॅमेरलिझम मध्ये कसं आहे, वेगळं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडं, सिंगल सिटिझनशिप आहे. कशी आहे, सिंगल सिटिझनशिप आहे. म्हणून भारताचे असलेले आहे जे मॉडेल आहे, जे फेडरेशन आहे, जे संघ राज्य आहे, ते कसं आहे, होल्डिंग टुगेदर्स मॉडेल आहे. कसं आहे, होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे. आपण सगळ्यांना काय करून ठेवतोय, बांधून ठेवतोय, होल्डिंग ठेवतोय. इथं कमिंग टुगेदर त्यांच्या विलिंगवर नाहीये, आपण काय करून ठेवलेलं आहे, होल्ड करून ठेवलेलं आहे. जर होल्ड केलं नसतं तर काय झालं असतं, प्रत्येक रिजनल लोकांना वाटत असेल की मला वेगळं व्हायचं तर हे कधी पण झाले असते. परंतु तसं आहे का, नाही. आपल्याकडे असलेला विदर्भ असेल, तो विदर्भ म्हणत असेल की मला वेगळं पाहिजे, तर परंतु भारतामध्ये त्या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी काही प्रोसिजरल ॲस्पेक्ट हा फॉलो करावा लागतो. देन इट कुड बी इझिली टू से दॅट. परंतु भारतामध्ये नागालँड असेल किंवा तुमचे नॉर्थ ईस्ट असेल, हे लोक कंटिन्यू डिमांड करतायत की आम्हाला वेगळं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला दिसून येते काय की भारतामध्ये असलेले हे जे फेडरेशन आहे, जे संघ राज्य आहे, ते कसं आहे, होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. की याच्या अंतर्गत तुमची असलेली पॉवर काय केल्या जाते, शेअर्ड केल्या जाते, शेअरिंग असते. आणि त्यामध्ये तुमचं असलेलं पर्टिक्युलर्स असलेल्या ज्या गोष्टी आहे, जसं आपण इंडिया म्हणतो, पर्टिक्युलर तुमचं असलेलं स्पेन असेल, बेल्जियम असेल, तर ह्या अंतर्गत ह्या 3 देशांतर्गत किंवा विविध प्रकारच्या देशांतर्गत हे आपल्याला संघ राज्य आपल्याला दिसून येत आहे. मग आता याच्यावर असलेले त्या प्रकारचे क्रिटिसायझिंग पण होती की भारतामध्ये तुम्ही म्हणताय की सहअस्तित्व आहे, कोणाचं, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. परंतु आज पॉवरफुल काय आहे, सेंट्रलच आहे. का? कारण की आज आपण जर म्हणत असेल की 7वी अनुसूची असेल आणि 7व्या अनुसूचीमध्ये असलेल्या विषयांची विभागणी, ज्याच्या अंतर्गत सर्वात जास्त नियर टू बी 98 विषय कोणाकडे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. नियर टू बी 60 विषय कोणाकडे आहे, स्टेटकडे आहे.
उरलेलं असलेलं जे समवर्ती सूची आहे त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार दोघांना आहे, परंतु प्रिव्हेल कोणाचा होणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि उरलेली रेसोल्युटिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो, उर्वरित असलेली पॉवर ते कोणाकडे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. म्हणजेच काय की पहिली गोष्ट आपल्याकडे फेडरेशन आहे, ह्या दोघांचं अस्तित्व आहे, परंतु आपल्याकडे पॉवरफुल जास्त कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. त्याचं उदाहरण आपल्याला असं देता येऊ शकतं. दुसरं उदाहरण आपण म्हणतोय की इमर्जन्सी प्रोव्हिजन भारतामध्ये आहे. मग इमर्जन्सी प्रोव्हिजन मध्ये पॉवरफुल कोण होताना दिसतोय? सेंट्रल गव्हर्नमेंट होताना दिसतोय. भारताच्या असलेल्या चेहऱ्यामोहराचा बदल करायचा असेल तर ती पॉवर कोणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. इव्हन द कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करायचा असेल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आणायचं असेल तर ते तुमची पर्टिक्युलर संसदेमध्ये आणलं जातं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. मग कोणत्या स्वरूपाच्या माध्यमातून भारतामध्ये हे स्टेटचं अस्तित्व आपण आहे असं मान्य करू शकतो, परंतु त्याला विविध प्रकारचे असलेले कारणही आपल्याला देता येऊ शकतात की नाही स्टेट पण आपल्याकडे आहे आणि ते जिवंतपणाचं लक्षण आहे. ते आपल्याला बघायचं कसं आहे ते पुढे बघणारच आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चेला जातात तर त्याच्या पुढचं असलेली संकल्पना आणि त्याच्या पुढचं असलेली गोष्ट ती म्हणजे काय? कॉन्फेडरल असलेली सिस्टीम आहे. आता बघा आपण काय बघितलं? युनिटरी सिस्टीम म्हणजे सेंट्रल विल बी ऍक्टिंग ॲज अ होल अँड सोल. फेडरल म्हणजे डिव्हिजन ऑफ द पॉवर बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. आणि तिसरं आहे कॉन्फेडरल सिस्टीम. काय आहे? कॉन्फेडरल सिस्टीम. आता कॉन्फेडरल सिस्टीम म्हणजे काय की बघा ह्या कॉन्फेडरल सिस्टीम मध्ये द स्टेट और रिजनल गव्हर्नमेंट हॅज ऑल पॉवर्स अंडर देम. काय आहे? ऑल पॉवर्स हॅज अंडर देम. This shows that the member state in the confederation is more powerful than of a central system. तुमच्या सेंट्रल युनिटी सिस्टीम पेक्षाही जास्त पॉवरफुल कोण आहे? तुमचं असलेला पर्टिक्युलर तिथं स्टेट आहे. मग याचं उदाहरण काय देता येतं किंवा याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन आहे, ज्याला बाहेर निघायचं ते निघू शकतं. आपण युनिटरी सिस्टीम मध्ये काय बघितलं होतं? पॉवरफुल कोण आहे? तर तुमचं असलेलं कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे? तर रिजिड असणार आहे. पण कॉन्फेडरल ह्या शब्दाचा अर्थ मनासारखी जमून आलेल्या गोष्टी. मग अशा प्रकारचे कॉन्फेडरल मध्ये काय आहे की जिथं फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन आहे, तुमचं सेपरेट डिप्लोमॅटिक काय आहे? रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सोबतच तिथं रूल्स आणि लॉ काय आहे? इंडिव्हिज्युअल आहे आणि काय आहे? नो एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे काय? तर आपल्याकडं दिसून येतं की युरोपियन युनियन मधून कोण निघतंय बाहेर? ब्रेक्झिट निघतोय, म्हणजे ब्रिटन निघतोय. ब्रिटन जेव्हा बाहेर निघायचं होतं तर ब्रिटनने सरळ सांगितलं वी आर इन्व्हॉल्विंग इन द कॉन्फेडरल सिस्टीम रादर दॅन फेडरल सिस्टीम. आम्ही फेडरल सिस्टीम मध्ये नाही थांबत आहे, आम्ही युनिटरी सिस्टीम मध्ये नाही, कॉन्फेडरल आहे. आम्हाला वाटत असेल की आमचा बेनिफिट होत नाहीये तर आम्ही इथून बाहेर निघणार आहे. मग हे ब्रिटनची जी सिस्टीम आहे ती ब्रिटनची सिस्टीम युरोपियन युनियनच्या माध्यमातून बाहेर निघताना आपल्याला दिसून येते. मग ती सिस्टीम कोणती आहे? कॉन्फेडरल आपल्याला सिस्टीम दिसून येते. मग आता हे तर झालं तुमचं सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. मग आता ह्या सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुमचं असलेलं नेचर कळतं की तुम्ही युनिटरी आहात का फेडरल आहात का कॉन्फेडरल आहात. परंतु जेव्हा तुम्हाला ही फेडरल सिस्टीम चालवायची असती, काय जेव्हा ही संघ राज्य शासन पद्धती चालवायची असती ती दोन पद्धतींनी चालवता. एक काय आहे? सिमेट्रिक फेडरलिझम आणि दुसरा काय आहे? असिमेट्रिक फेडरलिझम. आता शब्दांचा अर्थ काय आहे नीट बघून घेऊ. सिमेट्रिक फेडरलिझम म्हणजे काय? सारखे, काय? सारखे संघ राज्य शासन. आणि हे काय आहे? असिमेट्रिक म्हणजे असारखे संघ राज्य शासन. आता दोन प्रकारच्या असलेल्या ह्या फेडरलिझमच्या माध्यमातून तुमचं स्टेटचं अस्तित्व दिसतंय. तुमचं राज्य हे कुठं आहे, तुमच्या राज्यांचं अस्तित्व कुठं आहे आणि कशा स्वरूपातलं आहे, ह्या दोन पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. ज्यावेळेस आपण सिमेट्रिक फेडरलिझम म्हणतो, सिमेट्रिक म्हणजे सारखे संघ राज्य, म्हणजे इक्वल ट्रीटमेंट टू इक्वल स्टेट. थोडक्यात काय? इक्वल ट्रीटमेंट टू इक्वल स्टेट. प्रत्येक स्टेटला काय करायचं आहे? इक्वली ट्रीटमेंट करायची आहे. बघा, रेफर्स टू फेडरल सिस्टम ऑफ अ गव्हर्नमेंट इन विच इच कॉन्स्टिट्युएंट स्टेट ऑफ अ फेडरलिझम possess द इक्वल पॉवर्स. आपण कोणाचं उदाहरण घेतलं? युएसएचं. युएसए मध्ये काय आहे? 50 स्टेट्स आहे गुणिले 2, प्रत्येकांचे रिप्रेझेंटेटिव्ह किती आहे? 100 आहे. भारतामध्ये आहे का? नाही. भारतामध्ये काय आहे? त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून
वेगवेगळं आपल्याला दिसून येत आहे। मग आता हे का सेम केलं जातं, कारण की त्यांचं म्हणणं काय, प्रत्येक स्टेट हा काय आहे, तेवढ्या प्रकारचा कॅपेबल आहे, प्रत्येक स्टेट हा तेवढ्या प्रकारचा असलेल्या सगळ्या गोष्टी तो फॉलो करू शकतो, किंवा प्रत्येक स्टेट अशा प्रकारे तो जिवंत स्वतःच्या कॅपेबिलिटीनुसार राहू शकतो, इथं सेंट्रलचं असलेलं कोणतंही तिथं मदतीशिवाय। सोबतच कारण की हे जे मॉडेल बनलेलं आहे ते मॉडेल काय आहे, कमिंग टुगेदर मॉडेलवर आहे, कमिंग टुगेदर फेडरेशनच्या आधारावर आहे। म्हणजे काय, एकत्रितरित्या तुम्ही कराराच्या माध्यमातून आलेले आहे, इथं तुमची विलिंगनेस आहे आणि इथं तुम्हाला वाटत असेल की त्या प्रकारे स्वतःचं अस्तित्व पण टिकलं पाहिजे, तर हे तुमचं असलेले फेडरेशन हे तुमच्या पद्धतीने जेव्हा चालवलं जातं त्याला म्हणतात सिमेट्रिक, एकसारखे, इक्वल ट्रीटमेंट टू इक्वल स्टेट, अशा प्रकारे तिथं केल्या जातं। मग अशा प्रकारचं असलेलं दुसरं म्हणजे काय आहे, असिमेट्रिक फेडरलिझम। आता असिमेट्रिक फेडरलिझम म्हणजे काय, की जसे की फॉर एक्झाम्पल असिमेट्रिक फेडरलिझम मध्ये काय आहे की अनइक्वल, काय अनइक्वल ट्रीटमेंट टू अनइक्वल स्टेट। म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आज आपल्याला माहिती आहे भारतामध्ये प्रत्येक राज्य तेवढ्या ताकदीचे आहे का, नाही। जर आपण बघितलं बिहार बघितलं, ओरिसा बघितलं, झारखंड बघितलं, त्या पर्टिक्युलर असलेला तुमचा गँगॅटिक प्लेन्स मध्ये असलेले काही जे राज्य आहे, ह्या राज्यांची कॅपॅसिटी आहे का, नाही। त्यांचं उत्पन्न कसं आहे, कमी आहे। नॅचरल रिसोर्सेस अबंडन आहे, परंतु त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी तेवढी मशिनरी त्यांच्याकडे आहे का, नाही। आज आपण बघतोय की सर्वात जास्त भूकबळीचे असलेले उदाहरणं आपल्याला त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर्स बिहारमधून आपल्याला दिसून येत आहे। आपल्याकडे नक्षलिझमचा प्रॉब्लेम तिथं आहे, अनएम्प्लॉयमेंटचा रेशो बिहारमध्ये जास्त आहे, किंवा पर्टिक्युलर राजस्थानमधून आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टी दिसत आहे। मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक गोष्ट क्लिअर आहे की आपल्याकडे असलेलं हे जे फेडरेशन आहे की ज्याच्या अंतर्गत प्रत्येक राज्यांना आपण बघतोय, त्या प्रत्येक राज्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी आहे। मग साहजिकच आहे ह्या ज्या राज्यांची कॅपॅसिटी वेगळी असेल तर यांना ट्रीटमेंट पण कशी द्यावं लागणार आहे, अनइक्वलीही द्यावं लागणार आहे। जर आपण म्हणत असाल की एखादं राज्य चांगलं सबळ असेल तर त्या सबळ राज्याकडनं पैसा गोळा करणे आणि त्या राज्याला थोड्याफार पद्धतीने वेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं मदत करणे। मग भारतामध्ये पण त्या गोष्टी फॉलो केल्या जातात। भारतामध्ये असिमेट्रिक फेडरलिझम हा काय केला जातो, फॉलो केला जातो। त्याचं दुसरंही उदाहरण आहे, आपल्याकडे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे, स्पेशल प्रोव्हिजनल स्टेट्स आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या माध्यमातून 371 असेल आणि 371च्या पुढे असलेले हे सगळे दाखवतं काय की भारतामध्ये असिमेट्रिकल फेडरलिझम काय आहे, जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। याचं कारण का, कारण की भारतामध्ये असलेले जे प्रत्येक स्टेट आहे ते वेगवेगळ्या नेचरचे आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून आहे। मग आपल्या भारतामध्ये असिमेट्रिक फेडरलिझम का आहे, तर पहिली गोष्ट भारतामध्ये काय आहे, युनिटी आपल्याला इन्शोर करायची आहे, ती कशा अंतर्गत, डायव्हर्सिटी आहे, त्यामुळे साहजिकच आपल्याला युनिटी काय करायची आहे, त्याच्यामध्ये मेंटेन करायची आहे। आज आपण म्हणतोय की पर्टिक्युलर असलेले काही लोक महाराष्ट्रामध्ये येऊ नये का, रोजगारासाठी। मग अशा लोकांसाठी आपण तिथे रोजगार निर्मिती करू। भारतातले असलेले पर्टिक्युलर तमिळनाडूतले लोक महाराष्ट्रामध्ये येत असेल तर आपण तिथं त्या प्रोव्हिजन सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे का, आपल्याकडचं असलेलं हे जे फेडरेशन आहे ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपण ज्याला म्हणतो की सहकार्याच्या आधारावर असलेलं फेडरलिझम आहे। म्हणून भारतामध्ये कसं आहे, असिमेट्रिक फेडरलिझम आपल्याला दिसून येतं। दुसरं काय आहे, सॅटिस्फाईड डिफरंट द नीड्स, ज्या वेगवेगळ्या नीड्स आहे प्रत्येक राज्याच्या त्या सॅटिस्फाईड होणं काय आहे, काळाची गरज आहे। त्याच्यानंतर सिक्युरिंग द राईट्स, प्रत्येक व्यक्तीचे काय झाले पाहिजे, राईट सिक्युअर झाले पाहिजे। जर आपण म्हणत असाल की आपल्याकडं आदिवासी लोक पण आहे आणि आदिवासी लोकांचंही हित जपणं हे भारताच्या असलेल्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटचं काम आहे। मग आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं 5th शेड्यूल आहे, 6th शेड्यूल आहे, म्हणजे 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची, की ज्याच्या माध्यमातून आदिवासी लोकांचं आपल्याला कल्याण करायचं आहे आणि आदिवासी लोकांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहे। सोबतच काय आहे, सगळ्यांना काय द्यायचं आहे, सोशल जस्टिस हा द्यायचा आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या नंतर काय आहे, रिड्यूस द रॅडिकलिझम, जे आपल्याकडे जे रॅडिकलिझम होतंय, पर्टिक्युलर वंशवाद होतोय किंवा जातीवाद होतोय, त्या रॅडिकलिझमला काय करायचं आहे, कमी करायचं आहे। साहजिकच आहे, एखादा उपाशी माणूस असेल आणि त्याच्यासमोर तुम्ही जर एक भाकर खात असेल आणि त्या व्यक्तीला जर भूक लागली असेल तर तुमची एक पूर्ण भाकर ओढून घेण्याची त्याची ताकद असते का, त्या बिचारच्या पोटात काही नसतं म्हणून।
परंतु जर आपण त्या व्यक्तीला अर्धी किंवा चतकोर भाकर दिली तर तोही समाधानी असो आणि आपणही समाधानी असो. मग या सगळ्या गोष्टी दाखवता काय की भारतामध्ये काय आहे, असिमेट्रिकल फेडरलिझम आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं फेडरेशन हे आपण बघितलं. फेडरेशनचे पहिले टाइप्स युनिटरी, कॉन्फेडरेशन्स, कॉन्फेडरल आणि फेडरेशन. फेडरेशन मध्ये दोन प्रकार, कमिंग टुगेदर मॉडेल आणि होल्डिंग टुगेदर मॉडेल. कमिंग टुगेदरचं उदाहरण USA, होल्डिंग टुगेदरचं भारत, स्पेन, बेल्जियम असं आपण देऊ शकतो. पण एक महत्वाची गोष्ट की भारताच्या संविधानामध्ये फेडरेशन शब्द हा कुठंच टाकलेला नाहीये, कुठंच त्याची वाच्यता केलेली नाहीये. मग कसं समजेल, तर मग आपल्याकडे आर्टिकल 1 आहे की त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे की इंडिया कसं आहे, युनियन ऑफ द स्टेट्स आहे. काय आहे, युनियन ऑफ द स्टेट्स आहे. मग याच्यातून काय दोन गोष्टी दिसून येत आहे, एक तर भारताचं फेडरेशन हे रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट नाहीये, काय आपल्याकडे करार केलेला नाहीये. कमिंग टुगेदर आहे का, बिलकुलच नाही. आपल्याकडे जेव्हा संस्थानिकांचं असलेलं एकत्रीकरण, विलिनीकरण झालं तर त्यावेळेस आपण त्यांना काही आमिष दाखवले, आपण त्या प्रकारे त्यांना सामावून केलं आणि नंतर काय सांगितलं की यू शुड नॉट बी सेड दॅट की आपल्याला बाहेर निघायचंय, तुम्ही हे म्हणू शकत नाही. त्यामुळे इथं कमिंग टुगेदर नाहीये, होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे अशा प्रकारचं. दुसरं काय आहे, नो स्टेट हॅज अ राईट टू सक्सीड फ्रॉम द फेडरेशन. आपल्याकडे असलेल्या भारताच्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर जाता येऊ शकत नाही. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहे. मग आता हे बेसिक का घेतोय आपण, कारण की येणारी एक्झाम जी आहे त्या एक्झामच्या ओरिएंटेशन ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की फेडरलिझम काय महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे, मग आता बाकीच्या लोकांनी त्याच्यावर काय भाष्य केलेलं आहे बघा. फेडरल फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट किंवा क्वासी फेडरल आहे असं कोण म्हटलेलं आहे, KC व्हीवर आपल्याला म्हणताना दिसून येत आहे. त्यांचं म्हणणं काय की भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही आहे, परंतु तुमचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट काय आहे, पॉवरफुल आहे. आणि ह्या पॉवरफुलमुळं तुमची सगळी पॉवर युटिलायझेशन कोणाकडे चालली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होताना आपल्याला दिसून येते. मग ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवत आहे की सेंट्रल इज द मोर पॉवरफुल. मग आपण माहितीये की भारतामध्ये कॅनेडियन मॉडेल आपण काय केलेलं आहे, ॲडॉप्ट केलेलं आहे. आपण अमेरिकेचं फेडरेशन ॲडॉप्ट नाही केलं आहे की ते काय केलं आहे, कॅनेडियन मॉडेल आपण ॲडॉप्ट केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं आर्टिकल त्याच्यावरच भाष्य करतं. काय ते काय म्हणतं की सेंट्रल गव्हर्नमेंट एवढा पॉवरफुल होत चाललाय की स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही विचारत पण नाहीये. जसे की फॉर एक्झाम्पल सेंट्रल स्टेट स्कीम जी आहे CSS, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम ज्याला आपण म्हणतो, त्या सेंट्रल स्पॉन्सर स्कीम मध्ये तुम्ही काय केलं, ज्या प्रकारचा असलेला वाटा हा सेंट्रलचा जास्त असायला पाहिजे त्याच्यामध्ये तो वाटा कमी केला आणि स्टेटचा वाटा जास्त वाढवला. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असलेल्या पर्टिक्युलर जे फायनान्स कमिशनने काही रिकमेंडेशन दिले त्या फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन तुम्ही मान्य करत नाही. तिसरी गोष्ट, पर्टिक्युलर स्टेटला काही जे स्टेट्स आहे त्या स्टेटला अनावश्यकरित्या काय करताय, पैसे पाठवताय. नेक्स्ट काय म्हणताय तुम्ही की पर्टिक्युलर असलेलं तुमचं जे डिव्हिजन ऑफ द टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशन कशा बेसिसवर आहे, पर्टिक्युलर पॉप्युलेशन असेल, त्या प्रकारे ट्री एरियाज असेल किंवा तुमचं असलेलं फिजिकल गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर आहे. परंतु तुमचा पॉप्युलेशन बेस तुम्ही काय घेताय, 1971चा. परंतु आता त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र असेल, त्या प्रकारचं असलेलं तामिळनाडू असेल, ह्या राज्यांनी पैसा कोणाला पाठवलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे. परंतु त्याचं रिडिस्ट्रीब्युशन कोणाकडे आहे, तुमच्या असलेल्या बाकीच्या राज्यांकडे आहे. पैसा कोण पाठवत आहे, सबळ राष्ट्र पाठवत आहे. त्यांना किती भेटला पाहिजे, बऱ्यापैकी भेटला पाहिजे, दोघी भेटत नाहीये. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण, आपल्याला माहिती आहे की सेस आणि सरचार्ज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मोनोपोली कोणाची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी आज आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर सेंट्रल गव्हर्नमेंट काय होत चाललं आहे, पॉवर होताना आपल्याला दिसून येते. मग ह्या आर्टिकलमध्ये विनोद कुमार साहेबांनी ते सांगितलेलं आहे कसं सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल होताना आपल्याला दिसून येते. मग हे बॅक टू बेसिक मध्ये पण त्याच गोष्टी दिसत आहे की आपल्याकडे असलेलं फेडरल सिस्टीम कसं आहे, क्वासी फेडरल आहे. म्हणजे कोणी म्हटलेलं आहे, KC व्हीवर. त्याच्यानंतर आहे बार्गेनिंग फेडरलिझम, कोण म्हटलेलं आहे, मॉरिस जॉन्सने. कोण म्हटलेलं आहे, मॉरिस जॉन्स. त्याच्यानंतर आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कोण म्हटलेलं आहे, ग्रॅव्हिल ऑस्टिन. आणि लास्ट काय आहे, फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी, आयव्होर जेनिंग.
अशा प्रकारच्या असलेल्या ह्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे की भारतामध्ये हे असिमेट्रिक फेडरलिझम आपण प्रमोट करतोय का, प्रत्येक राज्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी आहे आणि ह्या फेडरेशनच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न होताना दिसून येते. थँक्यू.